नाशिक शहरात कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे नेण्यात येत असलेल्या 5 गोवंश जनावरांची सुटका पोलिसांनी केली आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका चौक या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी महिंद्रा पिकअप वाहनासह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून सुमारे 6,53,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका चौक उड्डाणपुलाच्या रॅम्पवरून महिंद्रा पिकअप क्रमांक MH15CK 6405 यामधून गोवंश जनावरं कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून हे वाहन अडवलं। तपासणी दरम्यान वाहनामध्ये 5 गोवंश जातीची जनावरं अत्यंत अमानुष पद्धतीनं वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका केली। या कारवाईमध्ये रिजवान नूर असलम शेख वय 27 आणि रेहान हैदर बेग वय 29 या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। तसेच गोवंश जनावरं, मोबाईल फोन आणि महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण 6,53,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।